खरात प्रकरण अनेक नेत्यांभोवती फिरत असल्याचं समोर येतंय। यातच आता बीड कनेक्शनची ही जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। खरातला मुली पुरवणारी बीडची महिला पदाधिकारी नेमकी कोण असा सवाल एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून विचारलाय आणि याच पोस्टने संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं नाव जोडल्यानंतर या प्रकरणाचे पाळेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पसरल्याचं तपासात उघड होतंय। खरात प्रकरणाचे बीड कनेक्शन असल्याचं दिसून येतंय। बीडची एक महिला पदाधिकारी भोंदू अशोक खरात याच्याकडे महिला पाठवायची असा खळबळजनक आरोप या पोस्टमध्ये करण्यात आलाय। त्यामुळेच बीडची ही महिला पदाधिकारी नेमकी कोण असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडलाय। परिणामी त्या महिलेचे नाव उघड होणार का याकडेही जिल्ह्यातील नागरिक लक्ष ठेवून आहेत। सध्या SIT खरात प्रकरणाचा बारकाईने तपास करते। यातूनच नवनवे प्रकरण समोर येत आहेत आणि त्यामुळेच SITच्या तपासातून अनेकांचा खऱ्या अर्थाने भांडाफोड होणार आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित एक निनावी पत्र रुपाली ठोंबरे व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना गेल्यानंतर बीड कनेक्शनची चर्चा होऊ लागली आहे आणि या पत्रात अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे। अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। बीड कनेक्शनची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।